नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे नेत्रविकार आणि नेत्रविकारामध्ये खास करून मोतीबिंदूवरती म्हणजेच कॅटरॅक्ट वरती जे नवीन लेझरचे उपचार आलेले आहेत त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात माहिती करून घेणार आहोत. नेत्रविकार किंवा डोळ्यांचे आजार म्हटलं की विविध प्रकारचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात. नुकताच ह्या गेल्या पावसाळ्यानंतर सध्या एपिडेमिक किंवा साथीचा पसरणारा कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे येण्यासारखा आजार असो किंवा त्याचप्रमाणे सिनियर सिटीजन्सना म्हणजेच आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारा मोतीबिंदूसारखा आजार असो. पण आज मोतीबिंदूच्याच बरोबरीने भारतामध्ये डायबिटीस किंवा मधुमेहाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीसारखा आजार सुद्धा बळावलेला आपल्याला दिसून येतो. ह्याच्याच बरोबरीने ग्लॉकोमा किंवा काचबिंदू, त्याचप्रमाणे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स म्हणजे चष्मा. आज चष्मा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला घालवता येणं शक्य झालं लेझरच्या उपचारांमुळे. अशा विविध प्रकारच्या नेत्रविकारांसाठी आज लेझरद्वारे अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि हे अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य पेशंट्सपर्यंत किंवा रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय डॉक्टर व्ही.सी. मेहता यांना जातं आणि डॉक्टर व्ही.सी. मेहता आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर व्ही.सी. मेहता यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर व्ही.सी. मेहता हे सिनियर ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजेच आय सर्जन आहेत. नेत्र शल्य चिकित्सक आपण त्यांना मराठीमध्ये म्हणू शकतो. डॉक्टर व्ही.सी. मेहता गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ डोळ्यांच्या विविध प्रकारच्या आजारांची ट्रीटमेंट करत आहेतच, पण हे करत असताना एक नवीन असणारी तंत्रज्ञान किंवा नवीन असणारे उपचार रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास डॉक्टर व्ही.सी. मेहता यांनी घेतलेला आहे. डॉक्टर व्ही.सी. मेहता सध्या मेहता आय क्लिनिक जे घाटकोपर ईस्ट या ठिकाणी आहे, या ठिकाणी प्रामुख्याने कार्यरत आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की मेहता आय क्लिनिकमध्ये आज सर्व प्रकारच्या नेत्रविकारांसाठी एकत्रितपणे अत्याधुनिक निदान आणि उपचार हे एकत्रितपणे दिले जात आहे. अर्थातच याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात जाणीव करून घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की विविध प्रकारची जी ही नवीन लेझर टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात शस्त्रक्रिया ही आता सोपी झालेली, डोळ्यांवरची उपचार 100% यशस्वी झालेले आहेत. ते कसे ह्याचा उलगडा आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत किंवा करून घेणार आहोत डॉक्टर व्ही.सी. मेहता यांच्याकडनं. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात आपलं. आज तंत्रज्ञान आमूलाग्र क्रांती घडवून आणते वैद्यकीय उपचारांमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये लेन्सेस आहेत, लेझर आहेत आणि गेल्या 30 वर्षांहून अधिक काळाचा जो आपण प्रवास बघितलेला आहे एकंदरीतच नेत्रविकारांमधले विविध प्रकारचे बदल, नेत्रविकारांच्या उपचारांमधले बदल. सर्वप्रथम नेत्रविकारांविषयी जाणून घेत असताना आम्हाला डोळ्यांची जी काही असणारी जी काही फंक्शन्स आहेत किंवा कार्यप्रणाली जी आहे ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉमन डिसऑर्डर्स, सर्वसाधारण आढळणारे आजार यांच्याविषयी आधी आम्हाला सांगा. नेत्रची जो रचना आहे ते आपण एक ॲनिमेशनद्वारा तुम्हाला दाखवूया. हे ॲनिमेशन असं आहे की कॅमेरासारखी आहे आपली डोळ्यांची रचना. तर नेचर्स कॅमेरा आणि कॅमेरामध्ये जसं लेन्स असतात तसं डोळ्यामध्ये पण लेन्स असतात. कॅमेरामध्ये जसं रोल असतात तसं डोळ्यामध्ये पण नेत्रपट म्हणजे रेटिना असतात आणि हा सगळं बाहेरचं दृश्य फोकस होऊन रेटिनावरती पडतात आणि आपल्याला बाहेरची दृष्टी अगदी व्यवस्थित दिसते. काय वेळाला हा जो सगळं गोष्ट आहे तो एकत्र व्यवस्थित नसेल तर हे चष्मा वगैरे आपल्याला लावायला लागतील बाहेरच्या दृष्टी बघायलासाठी. आणि कुठेही त्रास असेल, जर लेन्समध्ये त्रास असेल तर आपल्याला मोतीबिंदू होते. जर पडद्यावरती त्रास असेल तर डायबिटीसमुळे हा जास्त प्रकाराने होऊ शकते. आणि ग्लुकोमा जो आहे तो आतला जो प्रवाही आहे त्याचा सर्क्युलेशन व्यवस्थित नसेल तर ते प्रवाहीचा भराव होणार आणि डोळ्यांचं प्रेशर वाढणार आणि त्याच्यामुळे पाठीमागची जो डोळ्यांची नस आहे त्याच्यावरती परिणाम होईल आणि नस सुकून जाईल आणि डोळ्याची नजर जाऊ शकते. असा विविध प्रकाराचे विकार आहे. त्याचं इलाज बहुतेक आपण सर्व प्रकारचं इलाज होऊ शकते आणि ते आपल्याला मी ॲनिमेशनमध्ये दाखवलं. येस सर, आपण आता सांगितलं की डोळा एखादा कॅमेराप्रमाणे काम करतो आणि कॅमेऱ्यामध्ये असणारे सगळे घटक हे डोळ्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात आपल्याला. कॅमेऱ्याची लेन्स आहे, फिल्म सारखं रेटिना काम करतं आपल्या डोळ्याचा. अर्थातच डोळ्याचे जे विविध प्रकारचे आजार आहेत मला वाटतं ज्यात सगळ्यात कॉमनली आढळणारा वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज आहेत. मोतीबिंदू पिकल्याशिवाय काढायचा नाही, ऑपरेशन करायचं नाही, असंही एक मिथ आपल्याला आढळतं.
पण सर्वप्रथम सर, कार्यक्रमाच्या आधी मला तुम्ही एक सुंदर गोष्ट सांगितलीत की आता ज्या लोकांना चष्मा आहे आणि अशा लोकांचं जर का मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण केलं तर त्यांचा चष्मा जाऊ शकतो, त्यांना अशा प्रकारची लेन्स आपण घालू शकतो की त्याच्यामध्ये चष्म्याचीच गरज उरणार नाही. अर्थातच ह्या गोष्टीचा उहापोह करण्याआधी थोडंसं कॅटरॅक्ट विषयी आम्हाला सांगा, मोतीबिंदू विषयी सांगा. मोतीबिंदू वयामुळे असतात. कारण काय आहे तो माहीत नाही, पण कशा एजमध्ये मोतीबिंदू घडतात आणि मोतीबिंदू घडल्यानंतर ते फोकसिंग व्यवस्थित होत नाही, लांबच्या स्पष्ट दिसत नाही. आणि हा एक ॲनिमेशन मी दाखवतो. त्याच्यामुळे जर जसं कॅमेरामध्ये लेन्स व्यवस्थित नसेल तर चित्र व्यवस्थित येणार नाही, तसंही डोळ्यामध्ये जो लेन्स जो आहे तो अंधुक झाली तर बाहेरच्या दृष्टी जो दृश्य आहे तो पण अंधुक होऊन जाईल, असा प्रकाराने त्रास देतात नजरेमध्ये. आणि मोतीबिंदू पिकला त्याशिवाय त्याला काढू शकत नाही असं नाही. मोतीबिंदू जेवढा वाढून डोळ्यावरती नजरवरती जेवढी परिणाम होते आणि त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम जो असते, पेपर वाचण्याचा, बाहेर जाताना जो त्रास होते किंवा ड्रायव्हिंग करायच्या वेळेला रात्रीला जो त्रास होते, ते सगळं त्रास जर जास्त झाला आणि रोजचा कार्यक्रम करू शकत नसेल, चष्माने पण तो सुधार होऊ शकत नसेल, तरी मोतीबिंदू कुठलाही स्टेजवरती असेल आपण त्याला काढू शकूया. आणि मोतीबिंदू काढल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे लेन्सेस असतात आणि हा लेन्स आपण डोळ्यात टाकून आपण चष्माचा नंबर पण घालवू शकतात. म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही बिगर चष्म्याचे होऊ शकत. हो, म्हणजे ही एक नवीन उपलब्धी असं म्हणायला हरकत नाही की कॅटरॅक्ट झाला तर ऑपरेशन केल्यावरती आपल्याला असणारा चष्मा जाऊ शकतो. आणि आता पूर्वीच्या काळी कॅटरॅक्टसाठी फेको एमल्सिफिकेशन हे सर्जरी केली जायची, पण त्याला लेझर संबोधलं जायचं. पण आता संपूर्णतः लेझरचे उपचार मेहता आय क्लिनिक जे घाटकोपर ईस्ट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आणि केवळ मोतीबिंदूवरचेच उपचार नव्हे तर मेहता आय क्लिनिकमध्ये आज डोळ्यांच्या विविध प्रकारच्या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये खास करून रिफ्रॅक्टिव्ह एरर्स म्हणजे चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी असणारे लेझर, त्या व्यतिरिक्त ग्लॉकोमासाठी खास उपचार, ह्याच्या व्यतिरिक्त डायबेटिक रेटिनोपॅथी सारखा जो आजार आहे किंवा रेटिनाचे जे विविध प्रकारचे आजार आहेत ज्याच्यासाठी आज लेझरची गरज पडते किंवा लेझरद्वारे आज आपण अतिशय हमखास उपचार करू शकतो, प्रिव्हेन्शन करू शकतो, अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी आज मेहता आय क्लिनिक जे घाटकोपर ईस्ट या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबईतले पहिले हे सेंटर आहे मेहता आय क्लिनिक, ज्या ठिकाणी आज कॅटरॅक्टवरती संपूर्णतः लेझरने उपचार केले जातात. कुठल्याही प्रकारे ब्लेडलेस सर्जरी म्हणता येईल त्याला, कट न घेता उपचार केला जातो. आणि त्यामुळे अर्थातच ह्या उपचाराची असणारी यशस्वीता ही 100% झालेली आहे. आपण जरूर त्यांचे कॉन्टॅक्टसाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती, ते आपण टिपून घ्या. आणि जर आपल्याला याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असतील तर आपण त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती विचारू शकता. आपण जाऊया आता कॅटरॅक्टचे जे उपचार आहेत सर, नवीन आले त्याच्याकडे. सर, मेहता आय क्लिनिकमध्ये सर्वप्रथम आज अशा प्रकारचे उपचार उपलब्ध झालेत. मुंबईमधलं हे पहिलं सेंटर आहे मेहता आय क्लिनिक घाटकोपर ईस्ट या ठिकाणी, जिथे आज संपूर्णतः लेझरने मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्टवरती उपचार केले जातात. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आज कॅटरॅक्टसाठी काय काय उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? कॅटरॅक्टचा इलाज नुसतं ऑपरेशननी होऊ शकतात. म्हणजे ऑपरेशननी मोतीबिंदू काढायला पाहिजे आणि त्या जागावरती आपल्याला कृत्रिम लेन्स बसवायला पाहिजे. हा संपूर्ण ऑपरेशन जो आहे तो फेको एमल्सिफिकेशन हा एक थोडा टंग ट्विस्टर आहे. त्याच्यामुळे काय, पूर्वी आम्ही फेको एमल्सिफिकेशनला लेझरच म्हणत होतं, पण त्याच्यात लेझर नव्हता. आणि त्याच्यामुळे अगदी लहान काप म्हणजे 2.2 मिलीमीटरचा काप असेल आणि त्याच्यातून आपल्याला 10 मिलीमीटरचा मोतीबिंदू काढता जातील आणि त्याच्यातूनच 6 मिलीमीटरची लेन्स पण आतमध्ये बसू शकतात. म्हणजे अगदी लहान काप असेल तर त्याचं ऑपरेशन आपण बिगर इंजेक्शननी करू शकतात आणि लवकर आपण रिझ्यूम करू शकतात काम जो आहे तो. आणि रिस्ट्रिक्शन्स वगैरे जो आहे, डोक्यावरून आंघोळी करायची नाही, हा सगळे रिस्ट्रिक्शन बरीचशी कमी असतात. आणि आता जो आहे तो लेझरनी आम्ही सगळं करतात. म्हणजे डोळ्यावरती जो काप आपण घेतात तो लेझरनी होतात. आतला जो मोतीबिंदू आहे त्याचे जे तुकडे पाडायचे आहे तो पण लेझरनी करतात. म्हणजे विदाउट एनी ब्लेड, विथ द लेझर आपण ते मोतीबिंदूला तुकडे करू शकतात. आणि त्याच्यानंतर
ते तुकडे वगैरे काढून त्याच्यात आपण लेन्स बसवू शकतात. म्हणजे विदाउट एनी ब्लेड आणि परफेक्शन लेझरमुळे अगदी परफेक्ट होईल. ओके, म्हणजे perfection प्रत्येक वेळाला जो सर्कल आम्ही बनवतात, जो गोल ओपनिंग करायला पाहिजे ते प्रत्येक वेळाला अगदी परफेक्ट सर्कल असणार. आणि जो जखम बनवतात तो पण अगदी परफेक्ट असणार. म्हणजे रोबोटिक सर्जरी पण म्हणू शकतात. इतकं परफेक्शन आता लेझरच्या उपचारांमुळे आलेलं आहे आणि लेझरचे उपचार आता मेहता आय क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. अर्थातच आपण ह्या उपचारांविषयी अधिक जाणून घेऊया. आज मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मेहता आय क्लिनिक हे मुंबईतलं पहिलं डोळ्यांचं असणारं उपचार केंद्र आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णतः लेझरद्वारे मोतीबिंदूवरती उपचार केले जातात. आजपर्यंत फेको इमल्सिफिकेशन या टेक्निकने मोतीबिंदूवरती उपचार केले जात होते, पण एक ब्रेक थ्रू असं म्हणायला हरकत नाही मोतीबिंदूच्या उपचारांमधला किंवा कॅटरॅक्ट सर्जरी मधला, की ज्याच्यामध्ये आज कुठल्याही प्रकारे काप न घेता ब्लेडलेस सर्जरी अशा पद्धतीने संपूर्णतः लेझरने आता मोतीबिंदूवरती उपचार करता येणं शक्य झालेलं आहे. लेझरमुळे येणारी असणारी हे तंत्रज्ञानाची प्रगती आपण जाणून घेऊया आता डॉक्टर व्ही.सी. मेहता यांच्याकडनं. आपण कॉन्टॅक्टसाठी मेहता आय क्लिनिकचे आपण आता कॉन्टॅक्ट नंबरही बघत आहात. पण तत्पूर्वी डॉक्टर, आपल्याला काय सांगता येईल ह्याविषयी, की जे एक लाईव्ह टेक्नॉलॉजी किंवा म्हणूया की एक हे जे शास्त्र आहे लेझर, ह्याच्यामुळे म्हणूया की स्पेसिफिकली त्याच्यामधली अचूकता साधणं हे कितपत शक्य झालेलं आहे, आपल्याला एखादा उदाहरणाने दाखवता येईल काय? हा एक मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हा व्हिडिओ लेन्सेक्सचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यात मशीन अगदी मोठं असते आणि ते कोन असते, ते डोळ्यावरती बसतो, त्याला कॉन्टॅक्ट लेन्स लावतात आणि तिकडे तुम्ही बघतात की कॉन्टॅक्ट लेन्स लावून ते मशीन फिट होतात डोळ्यावरती. त्यानंतर आम्ही कुठे त्याचं हे घ्यायचं, काप घ्यायचं, कुठे वर्तुळ काढायचं ते सगळं ठरवतात. ते सगळं ठरवल्यानंतर हा सगळं जो आहे तो एक OCT म्हणजे एक टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला आतलं चित्र वगैरे दाखवतात, म्हणजे लेन्स किती जाड आहे, मोतीबिंदू किती मोठा आहे ते सगळं जाणवतात. आणि त्यानंतर आपण लेझर ट्रीटमेंट सुरू केली. ही बघतात तुम्ही की मोतीबिंदूचे बरेचसे तुकडे व्हायला लागले आणि त्यानंतर इकडे जे काप घेतात ते कॉर्नियावरती ते सुरू झाले, इकडे पण संपले आणि बरेचसे लवकर म्हणजे 30 सेकंडमध्ये हा सगळं आटोपा जातात. ओके, म्हणजे इतक्या कमी वेळात लेझरचे उपचार आज शक्य झालेले आहेत. संपूर्णपणे लेझरचे उपचार असं म्हणता येईल आता मोतीबिंदूवरती शक्य झालेले. आपण आता बघितली ही टेक्नॉलॉजी. मोतीबिंदूच्या बरोबरीने इतरही जे आजार आहेत डोळ्यांचे, ज्याच्यामध्ये खास करून ग्लॉकोमा सारखा आजार आहे, त्याच्याच बरोबरीने डायबेटिक रेटिनोपॅथी आहे आणि खास करून चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी केलं जाणारं लेझर, ज्याच्याविषयी आपण कार्यक्रमात म्हटलं तर ज्याच्यामध्ये डोळ्याचं प्रेशर वाढतं, जसं ब्लड प्रेशर वाढतं. काय सांगता येईल सर याविषयी? काचबिंदू हा अशी बिमारी आहे की ज्याच्यामध्ये डोळ्यांची जो नस आहे तो हळूहळू सुकून जाते आणि डोळ्यांचा जो प्रेशर असेल तो अगदी कमी मात्रामध्ये ठेवला औषधाने किंवा लेझरने किंवा ऑपरेशनने, तर ते नसची सुकायची जो प्रक्रिया आहे तो अगदी कमी होतात आणि डोळ्यांची नजर आपण वाचवू शकतात. ओके. आणि ज्याला फॅमिलीमध्ये ग्लोकोमा असेल त्यांना ग्लोकोमा यायची शक्यता जास्त आहे. डोळ्याला मार लागला असेल तर ग्लोकोमा यायची शक्यता जास्त आहे. किंवा डायबिटीस असेल तर ग्लोकोमा होण्याची शक्यता जास्त आहे. असे पेशंट्सनी 50 वर्ष नंतर डोळ्यांची चेकअप करायला पाहिजे. आणि काचबिंदूचा जो निदान आहे तो मोतीबिंदू सारखा अगदी सिंपल नाही. काचबिंदूचा निदान करायसाठी बरीचशी आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला पाहिजे. पेरिमेट्री, OCT, इंट्राऑक्युलर प्रेशर, फंडस फोटोग्राफी, हा सगळं एकत्र करून आपण ठरवू शकतात की हा डोळ्यांची नस जो आहे तो सुकायला लागलेली आहे की नाही. आणि जर डोळ्यांची नस सुकायला लागली असेल आणि डोळ्यांचं प्रेशर जास्त असेल तर त्याला कमी करायसाठी आपल्याकडे लेझर पण आहे, औषध पण आहे आणि लास्टमध्ये ऑपरेशन पण आहे. परंतु एक गोष्ट आहे की ग्लोकोमा काचबिंदूमुळे जो नजर कमी होतात तो परत येऊ शकत नाही. मोतीबिंदूमध्ये जेवढी नजर कमी झाली तो सगळी नजर परत येऊ शकते ऑपरेशन नंतर.
येस, जरूर आपण हे आता जाणून घेतलं. त्यामुळे काच बिंदू किंवा ग्लॉकोमा मध्ये आपल्याला एक ब्रीदवाक्य ठेवायला लागेल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि म्हणूनच आपण 50 नंतर जर आपल्याला रिस्क फॅक्टर्स असतील तर जरूर रेग्युलर चेकअप करणं आवश्यक आहे. आपण ह्या पुढे कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की चष्मा घालवण्यासाठी कशा रीतीने लेझरचा वापर होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे डायबेटिक रेटिनोपॅथी सारख्या आजारामध्ये सुद्धा लेझर कशा रीतीने अंधत्वावरती मात करू शकतो आपण जाणून घेऊया. डॉक्टर व्ही.सी. मेहता यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आता सांगितलं की मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट वरती ब्रेक थ्रू सर्जरी म्हणजे संपूर्णतः लेझरने आता उपचार करता येणं शक्य झालेलं आहे, ज्याला ब्लेडलेस सर्जरी म्हणता येईल. आणि आज मेहता आय क्लिनिक हे मुंबईतलं पहिलं सेंटर आहे ज्या ठिकाणी आज संपूर्णतः लेझरद्वारे मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट वरचे उपचार होऊ शकतात. आपण त्यांचे कॉन्टॅक्टसाठी किंवा संपर्कासाठी नंबर्स बघतात, ते जरूर टिपून घ्या. याविषयी आपल्याला जर का अधिक माहिती हवी असेल. पण केवळ मोतीबिंदूच नव्हे तर त्याच्या बरोबरीने आज इतरही आजार डोळ्यांचे, खास करून काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा, त्याच्या बरोबरीने असणारी डायबेटिक रेटिनोपॅथी आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर्स म्हणजे चष्मा किंवा चष्मा घालवण्यासाठी सुद्धा लेझरचा वापर अतिशय प्रभावीपणे होतोय. अर्थातच ह्या सर्व गोष्टींविषयी आपण आता जाणून घेतोय डॉक्टर व्ही.सी. मेहता यांच्याकडनं. डॉक्टर, आपण आता मगाशी सांगितलं की ह्या वेगवेगळ्या डोळ्यांच्या आजारांमध्ये आज लेझरचा उपचार अतिशय प्रभावीपणे होतोय. चष्मा घालवण्यासाठी जी लेझरची शस्त्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जातं आणि ती कशा रीतीने होते? चष्माचा नंबर घालवायसाठी जो लेझर वापरतात त्याला एक्झायमर लेझर म्हणतात आणि ते प्रोसिजर जो आहे त्याला लेसिक म्हणतात. आणि लेसिकमुळे चष्माचा नंबर तुम्ही बिगर चष्माने बघायला पाहिजे असेल तुम्हाला तर लेसिक हा एक पद्धती आहे जो 20 वर्षापेक्षा जास्त वेळ झाली त्याला आणि USFDA अप्रूव्ड आहे टेक्नॉलॉजी आणि मशीन आणि बरेचसं सेफ आहे हा करायलासाठी. त्याच्या आधी आम्ही पेशंटचे मेजरमेंट्स घेतात, कॉर्नियल कर्वेचर, थिकनेस वगैरे आणि नंबर किती आहे आणि त्यानंतरच आम्ही सांगू शकतात की हा जो डोळा आहे तो लेसिक करायलासाठी सेफ आहे की नाही. आणि सेफ झाला असेल तरी हा प्रोसिजर केले तर 1 दिवसामध्ये तुमचा नंबर वगैरे जाईल आणि तुम्हाला बिगर चष्माने पण बघता येणार आणि लॉंग टर्म इफेक्ट्स पण त्याचे जास्त नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही विदाउट ग्लासेस चष्मे शिवाय तुम्ही सगळं काम करू शकतात. कॉन्टॅक्ट लेन्स लावायची आवश्यकता पडणार नाही. ओके, हे आपण आता बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या आज आजारांसाठी लेझरचे उपचार होतात. खास करून रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे डोळ्यांचा असणारा चष्मा आपल्याला जर का संपूर्णतः घालवायचा असेल तर अर्थातच लेझरचे उपचार आज उपलब्ध आहेत. ह्याच्याच बरोबरीने सर आज भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण लक्षात घेतलं तर मला वाटतं डायबेटिक रेटिनोपॅथीचे रुग्ण पुढच्या काही काळात इतर आजारांपेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळतील. डायबेटिक रेटिनोपॅथी सारख्या आजारामध्ये सुद्धा लेझरचा वापर होतो का? हो, डायबेटिक रेटिनोपॅथी हा एक प्रकार आहे जो डायबेटिक पेशंट्सला ज्या डायबिटीस जास्त वर्ष झाले म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष झाल्यानंतर डोळ्यांच्या नेत्रावरती रेटिनावरती त्याचा त्रास होतात. हा तुम्हाला एक चित्र मी दाखवतो. हा नॉर्मल रेटिना आहे आणि हा नॉर्मल रेटिनामध्ये तुम्ही बघतात की हा नस आहे, हे रक्तवाहिनी आहे आणि हा रेटिना आहे. आता हा नॉर्मल चित्र आहे परंतु डायबेटिक पेशंट्सला असं प्रकार होऊ शकतात म्हणजे त्याला एक्झुडेट्स, हेमरेजेस वगैरे होतात आणि त्यानंतर ते नवीन रक्तवाहिनी उत्पन्न होतात आणि हा जो नवीन रक्तवाहिनी आहे तो नजरेवरती परिणाम करतात आणि काय वेळेला हे नवीन रक्तवाहिनी जो आहे तो फुटून जातात आणि त्याच्यातून रक्त पसरतात पडद्यावरती आणि डोळ्यांची नजर अचानक बंद होऊ शकते. आता जो लेझर ट्रीटमेंट आहे तो लेझर ट्रीटमेंटमुळे जो नवीन रक्तवाहिनी वगैरे जो झालेली असेल तर लेझर वगैरे करून आपल्याला नवीन रक्तवाहिनी कमी करू शकतात. येस, सो हा होता डायबेटिक रेटिनोपॅथीचा. पण आमचे सर्व प्रेक्षक आजचा कार्यक्रम उत्सुकतेने बघतात आणि गेल्या काही महिन्यामध्ये सर डोळे येण्याचं प्रमाण म्हणजे कंजंक्टिव्हिटीसचं प्रमाण खूप वाढलंय आणि आत्ताच्या ह्या गेल्या काही कालावधीत त्याचं म्हणजे असणारं ड्युरेशन किंवा कालावधी पण वाढलेलं दिसतोय 2-2 आठवडे. प्रिव्हेन्शन कंजंक्टिव्हिटीसपासून किंवा डोळे येण्यापासून कसं करायचं, त्याला कसा प्रतिबंध करायचा जाता आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता जो कंजंक्टिव्हायटिस आहे तो ॲडिनोव्हायरल कंजंक्टिव्हायटिस आहे आणि त्याचं पिरियड जास्त असतात 2 आठवड्या किंवा 3 आठवड्या. तो एकदा कंजंक्टिव्हायटिस झाली तर 15-20 दिवसासाठी तुम्ही बाहेर निघू शकणार नाही आणि हा लवकर स्प्रेड होतात आणि कॉन्टॅक्टमुळे स्प्रेड होतात. म्हणजे घरामध्ये कोणाला कंजंक्टिव्हायटिस असेल तर स्वतःला वाचवायचं असेल कंजंक्टिव्हायटिस पासून तर डोळ्याला अजिबात हात लावायचे नाही.
आहे आणि डोळा हात व्यवस्थित साफ करायचं कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आणि आपल्याला जो हँड सॅनिटायझर म्हणतात त्याचा उपयोग जास्त करायला पाहिजे. ओके. आणि हा सल्ला होता मोलाचा दिलेला डॉक्टर VC मेहता यांनी आपल्याला. या ठिकाणी आज सर्व प्रकारचे उपचार एकत्रितपणे उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 022-2102-711 म्हणजे 022-210-2711 आणि खास ग्रामीण भागातील आमच्या रुग्णांसाठी एक मोबाईल नंबर आहे आणि तो आहे 97-693-73017 म्हणजेच 97-693-73017. नेत्रविकारांच्या विविध प्रकारच्या विकारांसाठी आज लेझरचे उपचार मेहता क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. आपण जरूर, पण खास करून मोतीबिंदूसाठी सर एक नवीन शस्त्रक्रिया, एक ब्रेक थ्रू आपण आज क्लिनिकमध्ये सुरू केलेलं आहे. संपूर्णतः लेझरमुळे आज अचूकता आलेली आहे, यशस्वीता वाढलेली आहे आणि त्याचा आपण जरूर वापर करू शकता. अर्थातच आजच्या कार्यक्रमात सर आपण सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेष्ठांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.